नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर. हिंद बालाजी बातमीपत्रात स्वागत. बातम्या आहे माळेगाव यात्रेची. दक्षिण भारतातील माळेगाव यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेत सर्व जाती जमातीचे लोक येत असतात. या ठिकाणी येणाऱ्या यात्रेकरूंना त्रास होऊ नये, गोरगरीब, उपेक्षित, वंचित, नाहेरवाल्यांना न्याय मिळावा या उद्देशाने दिवंगत डॉक्टर भाई केशवराव धोंडगे यांनी लाल गोटा कॅम्प चालू केला होता. परंतु गेल्या वर्षी भाई धोंडगे यांचे निधन झाल्याने हा कॅम्प प्राध्यापक पुरुषोत्तम धोंडगे यांनी चालवण्याचा निर्णय घेत केशवराव धोंडगे यांनी केलेल्या सामाजिक राजकीय कार्याची गौरव परिषद घेण्यात आली. यावेळी उपेक्षित कलावंतांनी आपली कला सादर करून भाईच्या आठवणींना उजाळा दिला. तर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच 18 पगड जातीतील दिनदुबळ्यासाठी अहोरात्र केलेल्या कार्याची दखल घेऊन दिवंगत भाई डॉक्टर केशवराव धोंडगे यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात यावा, यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणी डॉक्टर अशोकराव गवती यांनी केली आहे. केशवराव धोंडगे आज शरीराने आपल्यात नाहीत, परंतु त्यांचे विचार आजही कान्याकोपऱ्यात जिवंत आहेत. त्यांनी उभारलेला लढा बंद पडणार नसून मी उपेक्षित नाहेरवाल्यांना वाऱ्यावर सोडणार नसून यापुढेही मी त्यांचा लढा पुढे नेणार असल्याचा एल्गार माळेगावच्या यात्रे परिषदेतून पुरुषोत्तम धोंडगे यांनी पुकारला आहे. जे स्वातंत्र्याने डॉक्टर भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या शैक्षणिक, राजकीय व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून ही परिषद आज या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. ही परिषद 1952 पासून सुरू आहे. खऱ्या अर्थानं माळेगावच्या यात्रेमध्ये जे गुराखी राजे, कुणबी राजे, बळीराजा, पोतराज, मसनजोगी, देवकर माता, गुराखी कलाकार या ठिकाणी येतात. त्यांना मानधन मिळालं पाहिजे, त्यांच्या राहण्याची, त्यांच्या आंघोळीची, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. हे सरकार किंवा प्रशासन कुठेतरी थंड आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि माझी या सर्वांच्या परिषदेच्या माध्यमातून आग्रहाची मागणी आहे की हे सर्व जे कलाकार आहेत, ज्यांच्यामुळे ही माळेगावची यात्रा भरते, त्या सर्व कलाकाराला मानधन मिळालं पाहिजे. ही परिषद या पद्धतीचा ठराव घेते. प्रशासनाला जे येणाऱ्या यात्रेकरूंसाठी जे मूलभूत सुविधा आहेत ते द्यायला पाहिजे. माझ्या माता भगिनी उघड्यावर आंघोळ कराव्या, बाथरूमला उघड्यावर चालल्या, म्हणजे आमची विकत काय एसीला टांगायची का या सरकारला? हे चुकीचं आहे. हे कुठल्याही पद्धतीची गोष्ट बरोबर नाही. या ठिकाणी ज्या मूलभूत सुविधा आहे पाहिजे होत्या त्या सुविधा माळेगाव यात्रेमध्ये मला पाहायला मिळत नाहीत. त्या बऱ्यापैकी आहेत पण त्या पूर्ण चांगल्या झाल्या पाहिजे, जेवढी या ठिकाणी मी अपेक्षा करतो.